तुम्हाला कोणी सांगितलं तिला बांधून ठेवलंय मी? काहीतरी विचारतोय मी तुम्हाला. कोणी सांगितलं? या पोरीनं. मी अरे तुला काय कळतं का ना बाबांनी काय सांगितलंस तू बाबाबद्दल? हे चुकीचं आहे. गप्प बसा. मी नाही सांगितलं, शपथ. अहो, आमच्या पोरीची काय चूक होती म्हणून तुम्ही तिचा असा छळ करताय? ज्या वडिलांना जर समजलं ना तर ते शांत बसणार नाहीत, लई तमाशा करतील, तुम्हाला खेचत पोलीस स्टेशनला घेऊन जातील. हो मामी, तुम्ही जरा आमच्या बाबांसगळं नीट बोला बरं आधी. हा, ही काय बोलायची पद्धत झाली का? आज बिना बोला जरा आदरानं बोला आमच्या बाबाशी. होय की बाई, तुम्ही कोण आहेत आपल्याला माहित नाही, पण जरा रिस्पेक्ट न बोला ना. अवी अशी खेचाखेचीची भाषा करू नका. आपले बाबा आहेत ते. माने भाई, तुम्हाला काय माहित नाही, लालिताईची आई आहेत त्या, गोपाळ बाबांच्या सासूबाई. अरे माहितीये की बाबा सगळ्यांना गोपाळ बाबाच्या सासू आहेत, पण काय बोलण्याची पद्धत असते का नाही? आणि हे बघा, तुम्ही बाबांच्या सासूबाई आहेत म्हणून, नाहीतर माझं जर डोकं फिरलं ना, मी शपथ सांगतो, मी डायरेक्ट बाबांचा विषय भारी. काही बोलू नका त्यांना. भांडून काय होणार आहे? शांत व्हा. त्यांचं काहीच चुकत नाहीये. त्यांची मुलगी त्यांच्या नजरेआड झाली आहे, त्यामुळे आई म्हणून त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. यांचा माझ्यावर विश्वास नाही, हरकत नाही. त्यांच्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे. तुमच्या मुलीने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला काहीतरी कारण असेल ना. अहो, मग जे काही कारण असेल ते तरी सांगा, म्हणजे माझ्या जीवाला चैन पडल. सांगा सांगा बाबा, सांगा तुम्ही. सांगा काय विषय? सांगा. खरं तर मी सांगणार नव्हतो, पण आज वेळ आली म्हणून सांगावं लागतंय. लंकेश्वर, तुझ्या बहिणीला भूतबाधा झाली आहे. अंगात भूत कसं काय? काय? अहो, हे कधी झालं, कसं झालं? काल रात्री त्या माझ्या खोलीमध्ये आल्या होत्या. विचित्र वागत होत्या, केस सोडले होते, भिंतीवर डोकं आपटत होत्या. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण वेड्यासारखंच वागत होत्या. सतत म्हणत होतो मला मारेल, तुम्हाला काहीतरी करतोय. लाडीजीने ज्या माणसाचा खून केलाय तो माणूस म्हणजे वकील.